तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणेश उत्सवाच्या 6व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये। तर आता वाजलेत सकाळचे 11 आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे आज, कारण आज ओस आहे आणि हा महिलांसाठी खास सण असतो। तर आमच्या ज्या थोरल्या घरात ना सर्वात मोठा ओसा साजरा केला जातो। म्हणजे आमचं जे थोरलं घर आहे ते 16 बिराडांचं मोठं घर आहे आणि त्यातल्या प्रत्येक महिला म्हणजे वेगवेगळ्या जरी राहत असतील तरी गणपती त्यांचा जरी वेगळा असेल तरी त्यांना ही गौरीचा जो सण असतो, ओसाचा जो सण असतो तो इथेच येऊन साजरा करावा लागतो। तर मित्रांनो, चला आपण बघूया कशी काही पद्धत असते। तर चला तुम्हाला दाखवतो, चला। जय नारायण बाबारे तू आकारी ब्राह्मण देव पूर्वरात्री पूर्व मर्यादा घरचा आकार महापुरुष नाही निर्वशी। आज गणपती गजानन विघ्नहर्ता बाबा तालाबाद प्रमाणे तुझा गौरीचा मान साजरा केलेला आहे। बाळगोपाळाने जी काय सेवा चाकरी केली आहे, काय त्याच्यात चूक झाली तर क्षमा मागतो। अशीच सालाबाद प्रमाणे चांगल्या प्रकारे सर्व तर मित्रांनो, फायनली आरती पण झालेली आहे आणि आता ओसा घेऊन ज्या महिला आहेत ना त्या ब्राह्मण देवाच्या देवळात जातात आहेत। तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे त्या महिला तिकडे जातात आणि देवासमोर तो ओसा दाखवतात। चला।
रामेश्वरा सातरी कमळादेवी वै विरामना देव किंवा ते कापलेश्वरा गांगोगाडवस आज कुटुंबांनी केलेली आहे ती आज मान्य करून घेऊन त्यांच्या लेकराबाळांचा सांभाळ करून कुटुंबात काय क्लेश असतील ते दूर हटवून धंदोपानी यश देऊन आज जो धंदोउद्योग करतात त्याच्यात जरी फुटाणाटा कोणी काय सोडलेला असतात तर आज तुझ्या ताब्यात घेऊ खय आज जी काही लेकरं असतील त्यांची शिक्षणाक ते काय करून देऊ खयस आणि अशीच वर्षाच्या वर्षात होता तरी मान्य विरामना चव्हाण कुटुंबातून जो काय झाला होता सोहिलेलो असा तो आज धंदोउद्योग करतात यश देव खयस कुटुंबातला काय वस्तू असतात ते काय शिक्षण ती देव खयस आज जो काही झाला प्रमाणे आणले तो मान्य करून घेऊन आज त्याची अशीच वर्षाच्या वर्षात होता तरी मान्य विरामना आणलेला तो मान्य करून घेऊन आज त्याच्या लेकराबाळांचा सांभाळ करून कुटुंबात काही क्लेश असतील ते दूर हटवून संध्या पण यश देऊन अशी तुझी वर्षापेक्षा होता अंगणे ना जे जेव्हा अंगणे कुटुंब असेल जो काय सोयलेलो असा तो मान्य करून घेऊन त्याच्या लेकराबाळांचा सांभाळ करून आज जो काय कुटुंबात क्लेश असतील ते दूर हटवून आज जरी पोटानाटा सोडलेला असत तर आज तुझ्या ताब्यात घेऊ खयस आज तलावाप्रमाणे तुझ्या आणलेलो असा आज त्याच्या लेकरू शिक्षणात चांगल्या रीतीने बुद्धी देऊ खयस आणि अशीच त्याची वर्षाच्या वर्षापेक्षा होता. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलात की देवळात कशा प्रकारे सर्व महिला आल्या आणि त्यांनी आपला ओसा ब्राह्मण देवाच्या चरणी ठेवला आणि त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील महिलांचं गारणं घातलं गेलं तिकडे. म्हणजे जसं परब कुटुंब असतील, चव्हाण कुटुंब असतील, लाड कुटुंब असतील व धुमाळ कुटुंब असतील, अशा अनेक आडनावांच्या कुटुंबाचं तिकडे गारणं घातलं गेलं आणि तुम्ही बघितलं. आणि मोठ्या प्रमाणात ह्या वाडीमध्ये परब कुटुंब आहे, तर सगळे मोस्टली तर सगळे परब कुटुंबातलेच गारणं होतं. तर तुम्ही बघितलं. तर आता पुढे बघूया पुढे काय काय आहे, चला. तर मित्रांनो नमस्कार. आता संध्याकाळचे वाजलेत 7 आणि आज 4च भजन आहेत आणि पहिलं भजन आमच्या थोरल्या घरात आहे. तर चला आता भजनाला जाऊया आणि आता सगळे आलेले आहेत, तर चला जाऊया आता, चला. तर मित्रांनो, आपल्या थोरल्या घरातलं भजन काय आपल्याला शूट करता आलं नाही, तर आपल्या वाडीत होतं दुसरं भजन. तिथे होता मिसळपावचा बेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 10 आणि आता सुटलो आहे. आणि काल रात्री 4 भजनं होती तरी आम्हाला 1 वाजला. कारण कसं काल थोडासा लेट झाला, सगळेच लेट झालेले काल, कारण काल ओसा वगैरे होता, तर त्याच्यामुळे घरातली कामं वगैरे सगळी होती आणि आपली पोरं पण थोडीशी लेट येतात, लहान पोरं आहेत, तर त्यात काय कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आपण. तर सगळी लेट आली आणि 7 वाजता बरोबर भजन चालू झालं. पहिलं आमच्याकडे होतं आणि मग नंतर एक रेवतळ्यात होतं आणि बाकीची 2 वाडीत होती. तर मित्रांनो ती भजनं झाली आणि 4 भजनं होती ना, 2 भजनांना आणि बाकीचे 2 भजनं होती ना, 2 भजनांना मिसळ आणि उसळ होती आणि 2 भजनांना समोसे होते. आमच्याकडे समोसे होते आणि वाडीत आपला दुसरा एक मित्र आहे भागीश दादा, त्याच्या घरीसुद्धा समोसेच होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे सांगायची झाली ना, तर आपला जो मित्र आहे भागेश, त्याच्या घरचा जो गणपती आहे ना, तो स्वामी समर्थांच्या रूपामध्ये होता. म्हणजे स्वामी समर्थ जसे बसतात ना त्या रूपामध्ये होता आणि पाठी जे स्वामी समर्थांचं इमेज तयार केलेलं ना प्लायवूडनी, एकदम भारी होतं. तर मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की काय काय आपण मजा केली आणि ओसा वगैरे कसा साजरा करतात महिला सगळे एकत्र येऊन. तर तुम्ही हे सगळं बघितलं असेल. तर आजचा मी ब्लॉग इकडेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल.
जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि होय, मी हा व्लॉग इंस्टालासुद्धा टाकणार आहे, तर तिथेसुद्धा तुम्ही भरभरून सपोर्ट द्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे परबांचो आयुष. बऱ्याच लोकांना टाईप करताना प्रॉब्लेम येतो की ते इंग्लिशमध्ये टाईप करतात आणि त्यांना तो चॅनल भेटत नाही आहे. तर तुम्ही मराठीमध्ये टाईप करा, तर तुम्हाला तो चॅनल नक्की भेटेल. आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि प्रत्येक व्हिडिओला आपल्या लाईक करा, जेणेकरून आपल्याला सपोर्ट भेटेल. आणि असेच तुम्ही हसत राहा, मजेत राहा. तर आजचा व्लॉग इकडेच एंड करतो. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.